श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोटमध्ये आगमन. श्री स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्री गुरु दत्तात्रयांचे अवतार आहेत. अक्कलकोट हे एक छोटे गाव आहे. श्री स्वामी समर्थ इसवी सन 1856 मधील आश्विन महिन्यात अक्कलकोटमध्ये बुधवार पेठेजवळ असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर येऊन बसले. त्यावेळी त्या रस्त्यावरून काही गुराखे चालले होते. त्यांना पाहून स्वामी म्हणाले, "काय हो, आम्ही तुमच्या गावात यावे का?" तेव्हा ते गुराखे म्हणाले, "हो, नक्की या, आमच्या घरची भाजी भाकरी खा." पण श्री स्वामी समर्थ गावात काही गेले नाहीत. उशाशी एक दगड घेऊन ते रात्रभर त्या ओट्यावरच झोपून राहिले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी आल्याचे वृत्त समजल्यावर पुराणिक वगैरे सर्व गावकरी मंडळी त्यांना भेटावयास आली. पुराणिकांनी स्वामींना आदराने आपल्या घरी नेले. तेथे त्यांची पत्नी नीराबाई हिने त्यांचे स्वागत केले व बशीत लाडू आणून दिला. तो स्वामींनी खाल्ला आणि त्या उभायत्यांचे भाग्य उजळले. त्यानंतर स्वामी जवळच्या गणपती मंदिरात गेले. तेथेही स्वामींच्या दर्शनासाठी खूप गर्दी झाली. गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्त समजताच अक्कलकोटचे मालोजी राजे आपल्या दाजीबा भोसले हया कारभाऱ्यासह स्वामींच्या दर्शनास आले. त्यांनी स्वामींना नारळ, हार अर्पण केला आणि अत्यादराने वंदन केले. तेव्हा स्वामींनी त्यांना स्वहस्ते श्रीफळ दिले आणि हार कारभाऱ्याच्या गळ्यात घातला. आपल्याजवळ असणारे कापाय वस्त्र म्हणजे भगवी वस्त्र स्वामींनी मालोजी राजांच्या अंगावर घातले. या कृतीने श्री स्वामींनी जणू राजांना आपल्या कृपेचे वस्त्रच पांघरविले. अशा प्रकारे श्री स्वामींच्या कृपाप्रसादाने मालोजी राजे आणि दाजीबा भोसले धन्य झाले. त्यानंतर श्री स्वामी तेथून निघून नगर वेशीवर असलेल्या एका ओठ्यावर जाऊन बसले. ते 3 दिवस काहीही न खाता पिता नुसतेच बसून होते. चौथ्या दिवशीही अहमद अली नावाच्या रिसालदाराचे लक्ष त्यांच्याकडे वेधले. त्याला स्वामींची चेष्टा करण्याची लहर आली. त्याने स्वामींना म्हटले, "क्यों बाबाजी, हुक्का पिते हो?" श्री स्वामी म्हणाले, "हा हा, जरूर, क्यों नाही." तेव्हा त्याने अग्नी न घालता एक चिलीम स्वामींना दिली. स्वामी पुढे काय करतात हे तो कुतूहलाने पाहू लागला. त्याचे कपट स्वामींच्या लक्षात आले होते, पण ते काहीही बोलले नाही. त्याने ती चिलीम न पेटवता तशीच होरली, तर त्यातून धूर बाहेर पडू लागला. हे पाहून अहमद रिसालदार घाबरला. हे कोणीतरी सत्पुरुष आहेत, आपण उगीचच यांची परीक्षा घेतली. या विचाराने तो त्यांना शरण गेला. पटकन त्यांचे पाय धरले आणि स्वामींची क्षमा मागितली. त्यानंतर श्री स्वामी तेथून निघून गेले आणि अशा प्रकारे श्री स्वामींबद्दल अहमद रिसालदारच्या मनात भक्तिभाव निर्माण झाला. अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थ महाराज नेहमी भक्तांना दर्शन देत असत. त्यांची वाणी साधी पण प्रभावी होती. जे कोणी भक्त श्रद्धेने त्यांच्याकडे जात असे त्याचे दुःख दूर व्हायचे. एकदा अक्कलकोटमध्ये एक गरीब स्त्री स्वामींच्या चरणी आली. तिचा नवरा आजारी होता. घरात अन्नधान्य नव्हते. लेकरं उपाशी होती. ती रडत रडत स्वामींना म्हणाली, "महाराज, माझं संसाराचं ओझं मी पेलू शकत नाही. नवरा आजारी आहे, लेकरं उपाशी आहेत, माझी मदत करा." स्वामी समर्थ महाराज तिच्याकडे शांत दृष्टीने पाहत म्हणाले, "अगं बाई, चिंता करू नकोस. तू रामनाम जप कर, सर्व काही ठीक होईल. उद्याचं सूर्योदय झाल्यावर तुझं दुःख दूर होईल." त्या स्त्रीने डोळ्यांतून अश्रू ढाळले आणि घरी परतली. दुसऱ्या दिवशी तिचा नवरा उठून म्हणाला, "माझं शरीर हलकं झालंय, आता मला बरं वाटतंय." त्याच वेळी गावातील एक व्यापारी तिच्या दारात धान्याची पोती घेऊन आला आणि म्हणाला, "आई, काल रात्री मला स्वप्नात एक साधू भेटले आणि त्यांनी सांगितलं की या बाईच्या घरी धान्य नाही, म्हणून मी आलो आहे." ते ऐकून ती स्त्री भावूक झाली आणि मुलांसोबत आनंदाने स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला धावली. "महाराज, तुमच्या कृपेने माझं संसाराचं ओझं हलकं झालं. तुम्ही खरे दयामूर्ती आहात." श्री समर्थ महाराज हसत म्हणाले, "अगं बाई, हे सर्व ईश्वराच्या इच्छेनेच घडतं. तू फक्त नामस्मरण करत राहा. जोपर्यंत नाम आहे तोपर्यंत संकट जवळ येणार नाहीत." अशा असंख्य चमत्कारांनी श्री स्वामी समर्थ महाराजांनी गरिबांना, दुःखी भक्तांना आणि संकटग्रस्त लोकांना आधार दिला. त्यांच्या नामस्मरणाने जीवनात शांती, सुख आणि समाधान लाभतं. अक्कलकोट नगरीत स्वामी समर्थ महाराज नेहमी विविध भक्तांच्या कल्याणासाठी अद्भुत लीला करीत असत. एकदा एक गरीब शेतकरी महाराजांकडे आला. त्याच्या घरात अन्न नव्हते, जनावरं उपाशी होती आणि तो स्वतः खूप चिंतेत होता. त्याने महाराजांच्या चरणी डोके ठेवले आणि रडत रडत म्हणाला, "महाराज, माझं आयुष्य फार कठीण झालंय.
शेतात पिकं नाहीत, घरात अन्न नाही, पोटासाठी कोठेही काही मिळत नाही. आता तुम्हीच माझा आधार आहात. हे ऐकून स्वामी समर्थ महाराज स्मित हास्य करून म्हणाले, अरे बाळा, तू चिंता का करतोस? आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. उद्या सकाळी तुझ्या शेतात जा, तुला पिकलेलं धान्य मिळेल. श्रद्धा ठेव आणि आमचं नामस्मरण कर. शेतकरी मनात शंका घेऊन गेला, पण महाराजांवर विश्वास ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात गेला. काय आश्चर्य! कालपर्यंत कोरडे दिसणारं शेत हिरवेगार झाले होते आणि भरपूर धान्य तयार झाले होते. शेतकऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो धावतच स्वामी समर्थ महाराजांकडे आला आणि म्हणाला, महाराज, तुम्ही खरेच दयामूर्ती आहात. माझं आयुष्य उद्धारलं. त्यावर स्वामी समर्थ महाराज शांत स्वरात म्हणाले, बाळा, आम्ही काही केले नाही. तुझी श्रद्धा आणि नामस्मरण ह्यामुळेच तुला फळ मिळालं. संकट येतात ती माणसाला अधिक मजबूत करण्यासाठी. नाम घेतलं तर सगळं संकट दूर होतं. तर मग ह्या कथेचा बोध हा पुढील प्रमाणे आहे. संकट कितीही मोठी असली तरी स्वामी समर्थ महाराजांवर निश्चिम श्रद्धा आणि सतत त्यांचं नामस्मरण होठी असेल तर मार्ग हा नक्की सापडतो. तर मग बोला, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि हो, जर आपल्यापैकी कोणाकडे काही कथा किंवा अनुभव असतील तर ते कृपया आम्हाला नक्की पाठवा. आम्ही तुमचे अनुभव आमच्या या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवर नक्की शेअर करू. पुन्हा भेटूयात पुढच्या नवीन कथेत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.